सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातून एक मोठी बातमी हाती येत आहे। शेतकरी सरपंच सेवा संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे। दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे। हत्ती पकड मोहीम राबवा, हत्तींना त्यांच्या अधिवासात पाठवा। यासाठी दोडामार्ग वन कार्यालय येथे सरपंच सेवा संघटना, शेतकरी आणि धरणे आंदोलन केले होते। या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर येथे मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या समवेत बैठक झाली। या बैठकीला शेतकरी सरपंच सेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेतकरी सरपंच सेवा संघटनेच्या सोबत झालेल्या बैठकीत मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी ओंकार हत्तीबाबत मोठा निर्णय घेतला। हत्तीला पकडून कॅम्पमध्ये ठेवले जाणार आहे। तसेच 2 हत्ती कॅम्प निर्मितीबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। कर्नाटक राज्यातील हत्ती येऊ नये यासाठी वन कर्मचाऱ्यांचा जागता पहारा सीमेवर ठेवण्यात येणार आहे। जंगली हत्ती उपद्रव संदर्भात दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली। यावेळी हत्ती पकड मोहीमबाबत फक्त ओंकार आदेश झाले, तो उपद्रवी होता, हल्ला केला म्हणून आदेश झाले, पण काही जण कोर्टात गेले म्हणून पकड मोहीम थांबली, पण तो पकडून सुरक्षित कॅम्पमध्ये पाठवले जातील। दोडामार्ग तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हत्ती पकडून हत्ती कॅम्पमध्ये पाठवले जाणार आहे। यासाठी हत्ती कॅम्प उभारणी केली जाणार आहे। 2 वर्षात कॅम्प उभारणी होईल असे सांगण्यात आले। जंगली हत्ती यांना कर्नाटकमध्ये पाठवणे शक्य नाही, तरी येऊ नये यासाठी उपाययोजना केली जाणार आहे। हत्ती कॅम्प उभारणीनंतर हत्ती सिंधुदुर्ग कोल्हापूर हत्ती संकट दूर होणार आहे। घनदाट जंगल, यामुळे हत्ती हाकलून पाठवणे शक्य नाही। यावेळी झालेल्या चर्चेत सावंतवाडी वन विभाग सहाय्यक वनसंरक्षक शर्मा, सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी काजू बागायती संघटना अध्यक्ष संजय देसाई, राजाराम देसाई, तुकाराम बर्डे, समीर देसाई, संदेश देसाई आदी कार्यकर्ते नेते उपस्थित होते। प्रतिनिधी इथे आले होते CCF ऑफिसमध्ये आणि बऱ्यापैकी आपला हत्ती बाबतीत त्याचं नुकसान आणि त्याच्या उपाययोजना बाबतीत बऱ्यापैकी चर्चा झाला आज। आणि काही मुद्दा चांगल्या पद्धतीने शेतकरीने पण आपल्याला सजेशन वगैरे दिले आणि त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट काही पॉईंट्स आले की जसं की हत्ती एक आता आहे, परंतु नुकसान पण मोठ्या प्रमाणे होत आहे। त्याच्यासाठी कॉम्पन्सेशन त्यांना वेळेवर मिळाले तरी कमी प्रमाणे मिळतात। त्यासाठी काही ग्रे एरियाज आहे जिथे आपल्याला कॉम्पन्सेशन वाढवायच्या गरज आहे म्हणून त्यांची एक मागणी होता। आणि बांबूचा क्रॉप त्याच्या दोडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणे बांबूसुद्धा आहे। नारळ सुपारी सोबत बांबूचं पण नुकसान होतं, परंतु तिचे क्रॉप कॉम्पन्सेशनमध्ये बांबू इन्क्लूड नाही आहे। त्याचं पण एक प्रस्ताव पाठवून पॉझिटिव्हली ते पाठपुरावा करून ते इन्क्लूड करण्यासाठी त्यांचं सजेशन आले। आणि एक बाउंड्रीमध्ये स्पेशली नवीन हत्ती नाही येण्याच्या दृष्टीने तिथे टीम ठेवणे, सेन्सिटिव्ह पॉईंट्स आयडेंटिफाय करून काहीतरी ब्लॉक करणे असं एक सजेशन आलेलं आहे। ते पण चांगलं सजेशन होतं, ते पण आपण नोट केले। सेकंड, सोलार फेन्सिंगच्या मागणी पण आहे की हत्तीशिवाय बाकी इतर प्राणीचं पण थोडं नुकसान बऱ्यापैकी असल्यामुळे सोलार फेन्सिंगच्या मागणी आहे, त्याचे पण आपल्याकडनं प्रस्ताव गेले। त्याच्या आचारसंहितेनंतर पाठपुरावा आपण करणार आहेत। तसंच एलिफंट कॅम्प वगैरेचे गाडकरवाडीमध्ये प्रस्तावित सुद्धा आहे। तसं त्यांना सूचना पण दिली आहे की आपण कोर्टला पण कळवले की 2 ते 2.5 वर्षपर्यंत आपण कॅम्प पण तिथे उभे करणार आहेत म्हणून। तोपर्यंत थोडासा आता आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला टीम वाढवणे, बाकी इतर ते करणे, क्योंकि आता ते सबज्युडिस मॅटर असल्यामुळे जास्त काही कमेंट करता येत नाही हत्ती पकडण्याबाबतीत, हत्ती मोहीम बाबतीत। परंतु कॅम्प कोर्टने स्वतः आपल्याला सजेशन दिले आहे की कॅम्प स्थापन करा आणि आपण सुद्धा मान्य केले। तशाप्रमाणे कॅम्पचं पण आपला प्रस्ताव वगैरे शासनाला गेले आणि डिटेल एस्टिमेट्स वगैरे बनवून पण आपला मागणी, पैशाची मागणी सुद्धा आता विथिन 1-2 महिन्यात ते जाणार आहे आणि 1-2 वर्षात ते कॅम्प सुद्धा तयार करणार आहे म्हणून कमिटमेंट आहे आपल्याकडे। त्याच्या व्यतिरिक्त बाकी शेतकरी याचा भरपूर छोटा मोठा मागणी पण आहे आणि छोटा मोठा सजेशन्स पण आला। खूप चांगला सजेशन्स आले आपल्या समोर, त्याचा थोडासा आपण पण पॉझिटिव्हली घेतले आणि जिथे शक्य आहे तिथे लवकरात लवकर आपल्याला अवेलेबल बजेट, अवेलेबल मॅनपॉवरमध्ये आणि स्थानिक परिस्थिती वगैरे बघून लगेच जे क्लिअर इमिडिएटली ॲक्शन घेता येईल तसं ॲक्शन घेणार आहेत। तसं ऑलरेडी DCF सावंतवाडीकडनं हुला पार्टी आणणे, तिथे या महिन्याच्या अखेर वगैरे एक व्हिजिट करतो दोडामार्गमध्ये परिस्थिती वगैरे अनालाइज करायला।
व्हिजिट वगैरे करून पुढे DCF सावंतवाडी आणि मी बसून थोडंसं एक प्लॅनिंग वगैरे शेतकरी सोबत थोडी चर्चा करून नियोजन वगैरे करणार आहे. बंधात्मक उपाययोजना यासाठी आज मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांची या ठिकाणी त्यांच्यासमोर एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल असल्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवण्यास विलंब होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देखील त्या याचिकेला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहोत. संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने लवकरच या ठिकाणी याचिका दाखल होणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ठिकाणी माझ्यासोबत राजाराम देसाई, समीर देसाई, संजय देसाई, तुकाराम देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी याचिका दाखल करणार आहोत आणि निश्चितच शेतकऱ्या टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.